प्रथमेश दादा कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी साबीर कुर्ले मित्र परिवारातर्फे ममता मूक बधीर शाळा येथे फळे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, वासू एलदर्डे, दत्ता बडगंची, चांद बागवान, साहेबलाल शेख, मुजम्मिल शेख, साबीर कुर्ले, गजनफर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ही संस्था, ही शाळा आणि इतर अनेक ब्रँचेस खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत। मुलांचे शिक्षण, त्यांचं पुनर्वसन, त्यांचं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणं आणि त्यांना त्यांच्या सर्वसामान्यांबरोबर जगता यावं यासाठी या मुलांच्यासाठी व्यावसायिक शिक्षण, तसेच त्यांना पुढे आर्थिक सहाय्य लागेल तर आणि शिवाय त्यांचे सामाजिक उन्नती व्हावी यासाठी त्यांचं विवाह पण आमचे सर त्यांचं आयोजन करतात आणि मुलांचं खूप चांगलं भविष्य इथं घडवलं जातं। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज साबीर कुर्ले मित्र परिवाराच्या वतीनं ममता मूक बधीर शाळेमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी बंधू श्री दीपक सोमासाहेब, आमचे नगरसेवक मान्य श्री विठ्ठल कोटा व बाकीचे सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत। या सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमच्या मुलांना जे अडचण सुद्धा आपल्या वयामानानुसार असला तरी आपण शिकण्याच्या ज्या उद्देशानं, ज्या हेतून आपण या शाळेमध्ये आलात, तुमच्यासारख्यांना थाप पाठीशी थाप देण्यासाठी आज अनेक कार्यक्रम घेऊ शकले असते, पण वेचून फळ कार्यक्रम तुमच्यासाठी, कारण तुम्हाला चांगलं फूड्स मिळावं, चांगलं ताकद मिळावी, चांगले आरोग्य मिळावं या निमित्तानं फळ वाटपाचे कार्यक्रम साबीर कुर्ले यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आणि ते सर्वांना मुलांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी यावं आणि माझ्या गुरुजन बंधूंना विनंती आहे की आपल्या मुलांना आपण आमच्यासारख्यांना बोलता वाचता येणाऱ्यांना तर बरेच काही आपण शिकू शकतो आणि यांच्यासारख्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली आणि देवाला एवढंच प्रार्थना करतो की याच्यापेक्षा जास्त आपल्याला ताकद मिळावं, या सर्व मुलांना वयोवृद्धी अजून याच्यापेक्षा मोठ्या पदावर जाऊन आपल्याला तरी सहकार्य करतील अशा प्रकारे त्या मुलांना तयार करावं अशा निमित्तानं मी प्रार्थना करतो आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिला त्याबद्दल सुद्धा तुझ्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो।